आपण थेट जाऊया राळेगण सिद्धीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि ते आता संवाद साधणार आहेत पत्रकार परिषदेमध्ये। कारण 3 तासांची चर्चा निष्फळ ठरलेली आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी अण्णा हजारेंची चर्चा केली, मात्र या 3 तासांच्या चर्चेमधनं काही निष्पन्न झालं नाही। ही चर्चा निष्फळ ठरली आहे। आता अण्णा हजारे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। अण्णा हजारे आंदोलनावर ठाम आहेत। काय नेमकी चर्चा झाली? चर्चा नवीन काही नाही, जुन्या चर्चा। आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही प्रश्न सोडवतो, ठोस असा निर्णय नाही। म्हणून मी त्यांना सांगितलं, जोपर्यंत ठोस निर्णय होणार तोपर्यंत माझं आंदोलन थांबणार। लोकपालच्या नियुक्ती संदर्भात लोकपालाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जे त्यांना डट्ट्या दिल्या आणि सुप्रीम कोर्टाने 28 तारीख दिली त्यांना, तर त्यांचं म्हणणं आहे की 28 तारीखला आता सुप्रीम कोर्ट सर्च कमिटी तिचा रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलं। म्हटलं हरकत नाही, तोपर्यंत माझं उपोषण चालू ठेवू, पण आश्वासन देऊन कसं नाही म्हणणं। आता सुप्रीम कोर्टाने हे सगळं लेखी झाल्यामुळं आता सरकारलाही आम्हाला बदलता येणार नाही, आम्हाला ते करावंच लागेल असं त्यांचं ते म्हणणं आहे। कुठल्या मुद्द्यावर तुम्ही समाधानी झालेत? चर्चेमध्ये कोणत्या मुद्द्यावर समाधानी झालेत? नाही, अजून समाधान नाही। पण गिरीश महाजन आणि सुभाष भामरे हे दोघंही असं म्हणाले की चर्चा सकारात्मक झालेली आहे। उद्या केंद्राचा जो मेसेज आहे केंद्र सरकारचा तो तुमच्यापर्यंत पोहोचवून अण्णा दुपारपर्यंत उपोषण मागे घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे मंत्री म्हटले सकारात्मक झाली, हे त्याचं कारण आहे जनतेची दिशाभूल। जनतेला वाटत होतं प्रश्न सुटले आणि जे आंदोलन वाढतंय त्याला आळा बसवलं। हा हेतू ठेवून बोलणं आहे, ठोस काय अजून काही ठोस नाही। पण अण्णा फसवणूक तुम्ही दुपारी म्हणाले, काल पण म्हणाले की फसवणूक करतं हे सरकार। फसवणूक करत असेल तर मग चर्चेला यावं की नाही? तुम्ही काय म्हणले पुन्हा चर्चा? अरे आम्ही तर त्यांना सांगितलं, ठोस निर्णय घेणार असाल तर या, नुसतं चर्चा करायच्या लोक दिशाभूल होते, नुसतं चर्चा करून प्रश्न कसे सुटणार? ठोस निर्णय घेणं आता शेतकऱ्याचा प्रश्न आहे। लोकायुक्त आणि लोकपालचा प्रश्न मार्गी लागलाय का? जवळपास अजून नाही लागला। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1.5 गुणा भाव जाहीर केले। म्हटलं जाहीर केलं तुम्ही, कागदावर केले, लोकांना मिळत नाही एक भाग। दुसरा, शेतकऱ्यांचा फुलं फळं भाजीपाला याचा निर्णय कुठे आहे? आज शेतकरी टोमॅटो रस्त्यावर टाकतो, दूध रस्त्यावर टाकतो, बटाटे रस्त्यावर टाकतो, कांदे रस्त्यावर टाकतो, हे यांना दिसतं डोळ्याने, पण आंधळे झाले, पाहून आंधळे झाले। लोकायुक्त आणि लोकायुक्त संदर्भात संयुक्त जी ड्राफ्टिंग कमिटी आहे त्यासाठी पण तयार आहेत नवीन ड्राफ्ट तयार करायला, आणि लोकपालचं तर 10 तारखेपर्यंत लोकायुक्तावरती ड्राफ्टिंग कमिटी करायला तयार आहेत। आता त्यासाठी 5 माणसं, 5 मंत्र्यांची नावं त्यांची आणि 5 आमची अशी जातील। कमिटी नेमण्याचं काम झालं, पण अजून गॅजेट नाही। तुम्ही निर्णय घेतला तर पुरावा काय? सरकारने पुरावा द्यायला पाहिजे ना की असं गॅजेट आम्ही हे निर्णय झाला सरकारचा, अजून कुठं गॅजेट नाही। अण्णा उद्या पुन्हा दोघं तर येणार आहेत तुम्हाला भेटायला? आलं तरी काय होणार? परत जनतेची दिशाभूल, आता अण्णा उपोषण सोडणार असं सांगणार। प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुटणार। आंदोलनाची धग वाढू लागलेली आहे अण्णा, कालपासून आंदोलनाची धग वाढू लागलेली आहे, त्याची झळ आता केंद्र आणि राज्य सरकारला बसायला लागलेली आहे। अशा स्थितीमध्ये ती कमी व्हावं म्हणून ह्या सगळ्या बैठका घेण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार प्रयत्नशील आहे का? असं असू शकतं,
असं असू शकतं ज्यावेळेला आंदोलनाची धार वाढायला लागते त्यावेळेला सरकारचे असे प्रयत्न होतात. कसं का होईना आश्वासन द्यायचे आणि लोक नाराज येताना खुश करण्याचा प्रयत्न करायचा, असं असू शकेल. लोकांना ही जी धार वाढायला लागलेली आहे तर ती धार रोखण्याचाही खोटी आश्वासनं देणं आणि ती धार कमी करणं असाही उद्देश असला पाहिजे. नाही तर एवढे दिवस कशाला जावे, 6 दिवस झाले. तुम्ही आज निक्षून सांगितलंय का जर प्रॉपर काही असेल, आज दुपारी जसं बोलले आमच्याशी तसं त्यांना बोललेत का की असं असेल तर या, नाही तर नको? हे बोललं त्यांना, ठोस पावलं उचलणार असेल तर या. आजच विरोध केला होता, येऊ नका. ठोस निर्णय घेणार असाल तर या. नुसतंच आश्वासन द्यायचं आणि वेळ काढूपणा कळायचं याला काय अर्थ आहे? उद्या ते परत येणार आहेत तर उद्या आपण परत चर्चा करणार का त्यांची? आले तर चर्चा नाकारता येत नाही, पण नुसत्या चर्चेने प्रश्न सुटणार कसे? तुम्ही ठोस निर्णय घ्या ना. आता आम्ही त्यांना सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ना, जसे आम्ही लोकायुक्त कमिटी, लोकायुक्ताचा कायदा करा, त्याच्यावर जॉईंट कमिटी, हे जसा निर्णय झाला तसं पंतप्रधान कार्यालयाचा जबाबदार सेक्रेटरी, मंत्री त्यांना बोलवा. आमचे 3 लोक, त्यांचे 3 लोक जाणकार याच्यातले, आणि बसा आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती एक एक विषय घेऊन चर्चा करा. स्वामीनाथन आयोगाचा रिपोर्ट काय म्हणतो असे बसून चर्चा करा, आणि जर एकमत झालं तर मग आम्ही त्याच्यावर जरूर विचार करू. पण एकमत नाही झालं तर मग बाकी उपोषण सुटणार नाही. हे शेतकऱ्यांचं आजही आत्महत्या आज चालू आहेत ना, रोज कुठं ना कुठं बातम्या येतात शेतकऱ्यांची आत्महत्या. हे आत्महत्या झाली तर शेतकऱ्यांचं ओरड होतं घरामध्ये, मुलं बायका सगळ्या रडतात, हे पाहतात, पण आंधळे झाले सगळे, आंधळे झाले. तुमचा हा जो प्रस्ताव आहे पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी येऊन चर्चा नाही, त्याला ते मान्य आहे का? त्यांना या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे का? नाही, आता ते मला म्हणाले तुम्हाला आज रात्रीनं सकाळी निरोप पाठव. अण्णा, लोकपाल आणि लोकायुक्त या दोनच मुद्द्यावर मंत्री तुमच्याशी अधिकपणे बोलतायत, पण कृषीच्या संदर्भात ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही आत्ता बाहेर पण म्हणाले की त्यांचाच अभ्यास खूप कमी आहे. तर अशा वेळेस हे मंत्री चर्चेला येणं कितपत योग्य वाटतं की जे खरंच या क्षेत्रातले अभ्यासू आहेत, हुशार आहेत? आता फक्त इथे चर्चा करून प्रश्न सुटणार नाही. सरकारमधले आणि आमचे तज्ज्ञ लोक हे स्वामीनाथन कमिटीचा अभ्यास केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल जाण आहे, असे सरकारमधले 3 लोक आणि आपले 3 लोक त्यांनी चर्चा करावी.